सकाळी सकाळी मस्त बोलायचं बरं का, दिवस चांगला जातो. आणि तुम्हाला सांगू का, माझी काळजी भाया, तोंडातून शब्द घरातल्या माणसाला बी एखादा काढला ना, असं येरी बोलता बोलता ते खरं होतंय. त्याच्यामुळं सकाळी सकाळी तर मी कुणाबद्दलच विचार वाईट करू शकत नाही, इमानदारीनं सांगायले. कारण की माझं सगळं चांगलं आहे आणि आपलं कुणी सुद्धा काही वाकडं केलेलं नाही न वाईट केलेलं नाही. तर मग आपण कशासाठी दुसऱ्यांबद्दल बेकार विचार ठेवायचे? तर दिवसाची सुरुवात आपण गुड मॉर्निंग पासून करूया. गुड मॉर्निंग सर्वांना, गुड मॉर्निंग. तर चालतो, म्हणजे प्रत्येकाची ज्याची त्याची चॉईस असते, बरोबर का नाही? म्हणजे आता बघा, माझी चॉईस, माझं असं भडंग वागणं आहे, मनामध्ये कपट नाही. आता तुम्ही सांगा मला, मी माझ्या नवऱ्याच्या घरी थोडंफार मी वागते, एक बचपनचं आयुष्य जगते. जबाबदाऱ्या काही नसतात का? आहेत ना, माझ्याकडे पण जबाबदाऱ्या आहेत. माझ्यावर का जबाबदाऱ्या नाहीत? अहो, माझ्यासारख्या जबाबदाऱ्या तुम्हाला खोटं वाटेल, पण नाकी नऊ येते तो. आणि त्यातूनच कुठंतरी मी एक, मला काही माहितीच नाही, मला काही कळतच नाही आणि मला काही घेणं देणंच नाही अशी दाखवून देत असते. आणि चेहऱ्यावर स्माईल कायम ठेवत असते आणि मी माझं आयुष्य जगत असते. तुम्ही पण जगा. म्हणजे तुम्हाला सांगते मी, आपण एक तितक्यापुरतं तितकं जे वागतो ना, ते आपण विचार करून वागायला पाहिजे, हे नक्की आहे. पण तितक्यापुरतं तितकं असं कुठे, कोणत्या ठिकाणी वागायचंय, हे खूप महत्वाचं आहे बरं का. म्हणजे बघा, आपण जिथे आपला काही सुद्धा फायदा नाही, एखाद्या ठिकाणी आपण काही इन्व्हेस्ट करत असाल, तर तिथून आपल्याला रिटर्न काय भेटणार आहे यावर अगोदर विचार करायचा. काही बी असू द्या, परपंचामध्ये, जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये. आणि अशा काही गोष्टी असतात, आपण जर एक्सेप्ट केलं ना, अरे गडे, आपला फायदा रिटर्न काही घेण्यामध्येच आहे का? नाही. तर ते आयुष्य जगताना लयच मज्जा येते आणि आनंद होतोय आणि निराळा आहे ते आयुष्य जगणं. त्याला म्हणते तर निस्वार्थ भाव. म्हणजे आता मी तुमच्याशी गप्पा मारायले, तर मला माहित नाही मला कोण कसं कमेंटमध्ये बोलन, पण तरी सुद्धा मी तुमच्याशी सकाळी सकाळी माझ्या मनात चांगला विचार ठेवूनच बोलायले ना. कारण की मलाच माझ्या
तोंडातून जे शब्द निघतात त्या माझ्या वाणीच आहे, म्हणजे वाणीची भीती वाटते. हा, माणसाचं कसं असतं, ते फाटा आला पडायला आणि कावळा आला उडायला, असं काहीतरी म्हण आहे ना हो. असं होतं कधी कधी आपल्या तोंडातून शब्द निघण्यास आणि ते खरा होण्यास. लय मॅजिक वेगळंच आहे ते बरं का. तर त्याच्यामुळं इथे विचार करायचा आपल्याला कुठं काय बोलायचंय, खरं आहे का नाही. आता तुम्ही मला सांगा, मी बोलताना असं एकदम मोकळ्या टायमामध्ये काहीतरी मला एक मुद्दा घेऊन यायचा तुमच्या समोर, तर मी असं कोणाला गृहीत धरून बोलते का? कधीच नाही. मी जेव्हा एकदम अशी डेंजर झोन मध्ये दिसते ना तुम्हाला, अशी तडतड तडतड तडतड, तेव्हा मात्र जाणीवपूर्वक मी बोलत असते. आणि तिथे मला एक तडा दिलेला असतो माझ्या काळजाला. हा, काहीतरी कमेंटद्वारे बोलून. तर मग मला सांगा, आपण कोणाला बोलू शकत नाहीत वाईट वक्त, तर ऐकून कसं काय घेऊ शकता? कमीत कमी हा विचार तर येणार ना. आणि त्यातूनही माणूस कंट्रोल करायला बघतं कंट्रोल करायला, होत नाही. त्याला काय करायचं? कंट्रोल नाही झाल्यावर काय करायचं? हा, आता तुम्ही म्हणाल, अगं बाई, तू ज्या पद्धतीने आमच्या समोर दिसतेस त्यातून तू तुझ्या स्वतःसाठी रिस्पेक्ट कशी काय मागू शकतेस? नका, रिस्पेक्ट नका करू, पण अपमानितही करण्याचा अधिकार नाही ना दिला तुम्हाला. हा, असे विचार खरंच कोणाचे आहेत का? असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा. रिप्लाय म्हणून तुम्हाला अपशब्द कधी बोलणार नाही, कधीच नाही. म्हणजे मी कितीही बचपनातलं आयुष्य जगण्याचं ठरविलं असेल ना, तरीही मला नक्कीच एवढं भान तर आहे बरं का, चांगल्याला चांगलंच राहायचं. आणि जे वाईट आहेत त्यांनाही जमेल तसं इग्नोर करायचं. आपल्याच्यानं जमतंय तितकं इग्नोर करायचं. पण जिथे आपल्याला ते कॉम्प्रोमाइज करणं होत नाही, कंट्रोल होत नाही, तिथे मग आपल्यालाच कळत नाही आपण काय करायला हवं. हे खरं आहे. तर दादा भावांनो, एक आपल्या स्वतःचा नजरिया म्हणजे आपल्या स्वतःचं दृष्टिकोन जर निर्मळ प्रेमळ असेल ना, तर सगळं जग तुम्हाला खरोखरच खूप सुंदर दिसेल. खोटं सांगत नाही. आपल्या स्वतःचा दृष्टिकोन स्वच्छ असेल तर पूर्ण विश्व तुम्हाला एकदम प्रेमळ आणि निर्मळ शीतल दिसणार आहे. नाही कळालं मी काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते? मला माहित आहे उधंडपणा माझा तुम्हाला वाटेल, कारण की मी गरम होतय आणि खूप दगदग 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 होतय आणि जीव घुटमाळतय. जीव घुटमाळतय. फॅन काम करत नाही, तेवढी गरमी आहे. माणसाला नीट
झोप लागत नाही, असा श्वास थांबल्यासारखा होतो. शेवटी मुंबई आहे, गावाकडचं वातावरण नाही. कुठं बी असं बाहेर अंगणी हिंडायला फिरायला त्या बॉयलर कोंबडीसारखं कोंडून कोंडून घरामध्ये तितक्या पुरती तितकी उघडली खिडकी तर काय त्याच्यातून हवा येते? विंडो तुम्ही कितीही ओपन ठेवा, बाहेरची गरमी, बाहेरची एक हवा असेल तर त्याचा स्पर्श तुम्हाला होणार आहे त्या घरातल्या गरमीमध्ये. पण बाहेर हवाच नाही आणि घरात पण गरमी, बाहेर पण गरमी. तर त्यामुळे मी जे दिसते ना त्यात माझी चूक नाही. देश तसा भेस, जिंदगी जो मेरे लाल. कळलं काय? आणि नाहीच कोणाला समजलं तर बघा, एक स्क्रीनशॉट लावते मी. तसे मी व्हिडिओ बरेच टाकलेले आहेत. कुणी महत्व देतं का? पण जेव्हा मी अशा या सोंगा ढांगा रंगा रूपात जर दिसले तर लगेच तोंड उचलून येतात बोलायला. त्या बोलणाऱ्यांना म्हणजे त्या बोलणाऱ्यांनी एकदा विचार करून बघा. आधी दुसऱ्यांना तुम्ही किती समजता, किती जाणून घेता. उचलली जीभ लावली टाळाला, उचलली जीभ लावली टाळाला. पण मग मी काय म्हणते, जीभ चांगलं बोलायला पण आहे ना. डोळे, दृष्टिकोन चांगल्या नजरेनं बघायलाच आहेत ना. वाईटच नजरेनं बघावा असं कुठं होतंय का? आणि तितक्यातून बी शेवट पुन्हा मग मी असं म्हणते, करणी तशी भरणी. म्हणजेच जरी जीभ उचलणं आणि लावणं टाळाला सोपं वाटत असेल तर एक दिवस झडून जात असते. झडून लय अवघड गोष्टी आहेत राव. तर त्याच्यामुळं विचार करा आणि आपण चांगले आहोत या पद्धतीने आयुष्य जगा. तुम्ही वाईट आहोत म्हणून दुसऱ्यांना वाईट बनवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे विचार, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन वाईट जर असेल तर तुमचा दृष्टिकोन, तुमचे विचार कोणी बदलू शकत नाही. पण तुम्हाला तुम्ही जे लोकांना देता त्याहून अधिक देऊ शकतात बरं का. कुठं बी जा, पळसाला पानं 3, त्याच्यात बदल अजिबात नाही होत. तर देताना आपण विचार करून द्यायचं. आपल्याच्यानं रिटर्न घेताना झापेल का? आपण कोणाला 500 रुपये दिले तर त्या बदल्यामध्ये तुम्हाला 100 रुपये वापस केले तर चालणार नाही. चालतील का? नाही. 100 रुपये तुम्ही घेणार नाही. त्यासाठी तुम्ही एकमेकाच्या जीवावर उठतान आणि त्या
500 रुपयाच्या ऐवजी तुम्हाला 1000 रुपये कुणी दिले तर ते कुणी देणारच नाही. देईल का? का देईल? तुम्ही 500 दिलेत ना, तर तुम्हाला 500 मिळणार. बरोबर? काही पण तुम्ही कसलाय कुठे ह्या कर्मभूमीवर व्यवहार करा, त्या व्यवहारात क्लॅरिटी. आपण मानवी लोकांनी नाही ठेवली तरी बी निसर्ग ठेवतय. हा, निसर्ग ठेवतय बरं का. तर नुसतं चुनचुनच व्हायलंय व तुम्हाला खोटं वाटत असेल. नुसतं असं ढनच व्हायली की अंगाची ढनच व्हायली. तुम्हाला काय सांगू आता, तुम्ही उगाच पापिष्ट नजरेनं बघू नका मला, हे खरं आहे. आणि जरी बी बघितलं तरी बी मग मला काही होणार नाही. तुम्हाला जेवढं दिलंय तेवढंच माझ्याकडं आहे. हात, पाय, तोंड, नाक, डोळे बघ, ते सगळं सगळ्याला आहे बरं का. त्याच्यामध्ये समाधानी राहा. हा, सगळं सगळ्याला आहे, त्याच्यामध्ये समाधानी राहा. आणि मी जेव्हा जेव्हा साडी चोळी घालते तेव्हा महत्व कोणी देत नाही तो माझ्या व्हिडिओला. खरंच. का बरं? म्हणजे त्यावर काही वाईट वक्त बोलायला भेटत नाही ना. मी नाही कुणाचं उसणं ठेवीत, तसं लगेच रिटर्न करीते. मला उसणं पासण्याची अजिबात कधी गरजच नाही पडली. हा, मी असं उसणं पासणं कधीच केलेलं नाही. म्हणजे जेवढं आहे तेवढ्यात खुश राहण्याची माझ्यात ताकद आहे, हिंमत आहे. एकदम मी मस्त आयुष्य जगते. जे माझं आहे त्यालाच मी माझं म्हणते. जे माझं नाहीच त्याला मी माझं म्हणणं महामूर्खपणा आहे ना. ते काय चांगली गोष्ट आहे का? तर पाठीत नुसतं बुदबुदच व्हायलंय. काय सांगावं तुम्हाला. लयच म्हणजे कंगवा बी नाही इथं. झोपेतून उठले आणि इथंच बसले बघा मी. तर मालकाला लावलंय वाट. सकाळी सकाळी म्हणजे 2-4 भाकरी केल्या. फक्त 4 भाकरी मेथीची भाजी तव्यामध्येच करून दिली खालीवरी. शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, लसण वगैरे टाकून मस्त खालीवरी करून दिली मेथीची भाजी. आणि 2-4 भाकरी टाकल्या आपल्या आणि लावलं वाट. पण जीवाची तगमग व्हायली व. कंगवा बी नाही, काहीच नाही. नुसतं कसं किच व्हायलंय असं. जिथं तिथं नुसते हातात चालले तर माहितीये का. चुनचुन व्हायलंय बघा. चुनचुन व्हायलंय जरा बॉडीवर. जरा ना ते लाल हे झालंय सगळं. लाल झालंय सगळं माझं अंग. पावडर आहे पण त्या पावडरनं जास्तच होतं या, माहितीये का. ते हातच कुठं बी चालले तर जाऊ द्या स्वारी. पण असं थोडंसं रिलॅक्स वाटतंय, मोकळं वाटतंय व, दुसरं काहीच नाही. थोडं जीवाला सकून मिळतंय. थोडं माणूस कसं ते आपला श्वास जे आहे ना ते असा फुलत नाही. कम्फर्टेबल थोडं वाटतंय बघा. काय बी म्हणा तुम्ही. पण बाईक कॅमेऱ्यासमोर येत असते तर का नसते तर येत. पण आता काय एक फायदा सांगा ना. कॉमन गोष्ट आहे. असं नाही की म्हणजे खूपच जगा वेगळं आहे. हे हातपाय तर आहेत, दुसरं काय दिसायले. प्रायव्हेट कोणी तुमच्या समोर आणतं का कधी? नाही. लफड मी करते पण तुम्हाला सांगते का? नाही ना. उदाहरण दिलंय. नाही तर खरंच समजतात. नाही. ओपन माइंडेड आणि एकदम दिलखुलास